Krishna Krishna Hare 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 Ram Hare Ram Ram Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली गौरदा हे ज्ञानी हे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज म्हणून सद्गुरु करावा, सत्संग शोधून धरावा, सत्व विचार विवरावा अंतर्यामी। अंतर्यामी अंतःकरणामध्ये बुद्धीच्या कार्याने तत्व जे आहे त्या तत्वांचा विचार करा। दर्शनकालांचा विचार केला तर कुणी 2 तत्व सांगितली, कुणी 3 सांगितली, कुणी 5 सांगितली, कुणी 7 सांगितली, कुणी 10 सांगितली, कुणी 12 सांगितली, कुणी 24 सांगितली, कुणी 36 सांगितली। त्याच प्रकारे संख्यांचा एक लक्षात घ्यायला पाहिजे की तत्व मुळात एकच आहे, एकम एवं अद्वितीयम ब्रह्म। त्याला उपनिषदकारांनी फार सुंदर दाखला दिला। आपण ज्याला एकाक्ष म्हणतो कावळा, पण एकच बघू 2 ठिकाणी इकडे तिकडे होत असल्यामुळे आपल्याला त्याला 2 डोळे आहेत असं वाटतं, पण मुळात काय एकच आहे। तसं मूलभूत तत्व एकच आहे, पण त्या एका अधिष्ठानाला आपल्याला 2, 3, 5, 7, 10, 12, 24, 26, 27 आपल्याला भागतात। तर एका तत्वाची इतक्या संख्या सांगत असताना हे कसं सांगितलं सांगणार आहे मी? तर एकच रत्न असतं हिऱ्यासारखं, बाकीचे रत्नच आहे। पाचू रत्न आहे, माणिक रत्न आहे, पुष्कराज रत्न आहे, पण सर्वात जास्त पैलू जे असतात ते फक्त आणि फक्त हिरा या रत्नाला असतात। आणि जेवढी जास्त त्या हिऱ्याला पैलू तेवढं त्या हिऱ्याचं मूल्य जास्त। मुळात हिरा एक, पैलू आणि तसं एकमेव अद्वितीय तत्व जे आहे त्या एका तत्वाचे हे सगळे पैलू आहेत, पण तत्व एकच आहे। आणि आता तत्वाचा विचार करावा आणि तरी आम्ही मग काय होतं? तत्वाचा विचार करता 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 तर पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण या सगळ्याचा मिळून जो मनबुद्धी असा 17 तत्वाचा काही देह आहे, त्या देहासंबंधाने प्रथम विचार करावा। देह आधी काय खरा, आता मी देहची म्हणून बसलोय, फास्ट जरा पुढची प्रगती माझा आहे, मी नाही पण माझा आहे, याच्या संबंधात विचार करत असताना विचार करता 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 असं लक्षात येते आहे मी तर देह नाही, पण देह माझाही नाही। एक प्राथमिक विचाराचा टप्पा। मग या विचारात ना त्याच्यापेक्षा एक आधी विचार पुढे जातो येतो आणि टप्पा एक पाहिजे आणि जे पंच विषय इंद्रियांना अत्यंत प्रिय आहे ती ज्ञानेंद्रिय तरी मी आहे का? आपली भाषा परमार्थाची आहे, पण समजूत प्रपंचाची आहे। मी डोळा म्हणत नाही, आपण मी हात म्हणत नाही, मी नाक म्हणत नाही, मी जिव्हा म्हणत नाही, माझी याचा अर्थ काय?
डोळ्यापेक्षा मी पण हा विचार केव्हा येतो देह मी नाही याचा निश्चय झाल्यानंतर मग इंद्रिय सुद्धा मी नाही. मग इंद्रियांच्या पलीकडे सूक्ष्म तत्व आहे. अरे इंद्रिय तर मी नाही पण मन सुद्धा मी नाही. त्याच्या पुढचा आणि कसा बुद्धी मी नाही. बुद्धी जर आपण असतो तर समर्थाने तुम्हाला शिकवण्यासाठी बुद्धी रे रघुनायका हे जे रघुनायकाजवळ मागणं मागितलं समर्थ निर्बुद्ध होते म्हणून नाही मागितलं. आपल्याला शिकवणूक आहे की बुद्धी आपण नव्हे, बुद्धी आपली नव्हे. बुद्धीचा दाता, बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती तो वेगळा आहे. मग चित्त हे नाही. मग अहंकार तरी मी आहे का हो? अहंकार मी नाही. म्हणजे एकेका तत्वाचा विचार करत असताना दृष्टांत काही चांगला नाही करू शकत. कांदा वाळत चालला म्हणजे जसं जसं वरच वाळलेला कापूस असेल तो गळून जातो. म्हणून कांद्याचे व्यापारी आहेत ना त्यांना ओला कांदा विकताना फायदा असतो. कांदा वाळला वजनात कमी बसतो त्यांना घाटा येतो. म्हणून ओला असेपर्यंत ते विकण्याच्या धडपडीत असतात. तो नका पातोळा सुचत जातो. तसा एक एक तत्वाचा विचार करत असताना ती 27, 24, 15, 12, 10, 7, 7, 3, 2, 1 ही सगळी एक एक आणि पातोळ्यासाठी उडत जातात. आणि उडत काय समर्थांची ओळी आहे. तत्वे तत्व निर्सळून जातात. आपला आपणची तत्वता आनंद भावे शाश्वतता सहजची झाली. अशा सगळ्या बाकी तत्वांचा निराश होता एक एव अद्वितीय जे आत्मतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे एवढंच होतं. आणि बाकी सगळे उडून जातात आणि तिथं निश्चय होतो की अयम आत्मा ब्रह्म. पण यासाठी सद्गुरू करून लिलावून सत्संगतीचा शोध घेऊन त्यांच्या संगतीत हा आणि विचार करायचे, विचाराला सोडायचे. आणि आता जर विचार करत नसतील तर त्यांना माणूस म्हणायचं कारण नाही. असं भगवान गीते श्रीमद भागवतात उद्धवाला उपदेश करत असताना अनेक ठिकाणी आणि सांगतायत आहार निद्रा भयमैथुन सामान्य मेकत पशुही नराना सारख्या गोष्टी समय तुमचा आमचा विषय काय आहे? विचार करण्याची पात्रता हा फक्त आणि फक्त माणसाचा आणि अधिकार आहे. मनुष्य योनीत आलेला जीवात्मा जो आहे तो विचार करू शकतो. आणि विचार करता 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 मूलभूत आणि विश्वासण्याची तो एकरूप अनुभवतो. ती केवळ माणसं म्हणून ते सांगतात येची जन्मी घडे देवाचे भजन आणि काही हे ज्ञान नाही कुठे इतर तर नाही कुठे. आणि विचार न करता जे जे केले ते वावले व्यर्थची गेले. म्हणून मी विचारी प्रवर्तने पाहिजे समजांचा आग्रह विचार केला पाहिजे. प्रपंच असो अलग परमात्मा अहो साधी गोष्ट आहे. आपण 3-4 माणसं जेवणारी आहोत. 3-4 माणसांना सकाळच्या जेवणात भात किती लागतो, त्यासाठी तांदूळ किती लागतात हा जर गृहिणीजवळ विचार नसेल वाया जाईल ना. वाया जाईल. विचार साधा प्रपंचात विचार पाहिजे ना. मग प्रपंचात जर विचार पाहिजे
तर परमार्थात विचार पाहिजे. तिथे वेगळं सांगायला पाहिजे का? न्यायशास्त्राने वाचन सांगायचं काही मुश्किल नाही. प्रपंच जर विचाराशिवाय घड होत नाही तर विचाराशिवाय परमार्थ कसा फरक उठेल? विचार केला पाहिजे. मनुष्याचं लक्षण आहे विचार विचार आणि केला म्हणजे आम्ही करून ठेवलं नाही. क्षण प्रतिक्षण हा विचार केला. क्षण प्रत्येक क्षणाला हा विचार केला पाहिजे. आणि विचार करेल तोच पुरुष. पुढच्या वेळी समोर म्हणताय त्याला तो आणि पुरुष म्हणालो विचार म्हणजे ते असं पुरुष विचार करतो त्याला म्हणा. आणि विचार न पाहे तो पशु. नाकांचा शब्द सांगू का? तो लांडा आणि गर्भवलान पुच्छहीन वीर शेतूत गाढव आणि विचाररहित माणूस एकच. नाकांची भाषा आहे लांडा गर्भवला म्हणतात पुच्छहीन. तसं तो पशु आहे. ऐकी वचने सर्वेषु साई साई बोलला. आणि मीच सांगते असं नाही तर ठाई ठाई जागोजागी जिथं भगवान कुणाला कुणाला उपदेश करतायत त्या ठिकाणी भगवंतांनी हे लक्षण अतिशय खरचपणे सांगितलेलं की विचार विचार विचार. सिद्धांत साधायात आहे. आपण एका सकाळच्या सत्रात विचार केला त्याला वेगळी काही खटपट करावी लागत नाही. मग एक विचार करता 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 तो एका तत्वाची आला की तो तत्वाची एकरूप होतो. त्याला ते तत्व आपण आहोत याचा अनुभव येतो. तुम्हाला वेगळ्या शब्द घेतलं देव पाहावया गेलो त्याचे देवची होती. आत्मविचार करता काय काय होत? हा विचारून अहंकार सांगितले. मला तर माझा देवचा तत्व होता अहंकार ही मी नाही. म्हणजे काय अरे महात्मा मागितले सांगते विचारून अहंकार सांगितले. तुम्ही विचारपूर्वक अहंकार टाकला काय येईल? मग अदतीत वस्तू होईले. मुळात असलेली वस्तू तुम्ही व्हाल म्हणजे वस्तुत्वाची तुम्ही एकरूप व्हाल की जी एकरूपता मूलभूत आहे जे तादात्म्य नित्य आहे. आणि काय मग त्यांनी आपली स्वच्छ सहरे आपणाची केली. स्वच्छ स्व अस्थी स्वच्छ शब्द आपण अनेक वापरतो. स्वच्छ शब्द काय अस्थी आहे. काय आहे? स्व आहे. स्व काय आहे? आत्माराम आहे. स्वच्छ म्हणून चांगलेवाला उपदेश करत असताना प्रथम शब्दच वापरलाय सगळ्या आणि औपनिक तत्वज्ञानाचं स्वाद स्वच्छ. असे आपलीच वस्तू आपलीच होईल आता तो. आणि साक्षात्कार पर्यंतही विचाराच्या द्वारा विचार करायचा. मग त्या विचारासाठी अगदी पहिला महत्वाचा आणि कार्यक्रम आहे श्रवण मनन निधिध्यास. आणि अहोरात्र तो निधिध्यासाचं चिंतन झालं पाहिजे. आपण काय करतो? आपण थोडं ऐकलं तर आपण मनन करत नाही असंही मी म्हणत नाही. अन्याय घेत पण निधिध्यास नाही आपल्याला. श्रवण आहे मनन आहे पण नको मग निधिध्यास नाही. महाराजांच्या वाक्यात तुम्हाला सहज केलं महाराजांचे आपण ऐकतो करणार चिंतन करतो मी ते आणि मग साक्षात्कार होतो दुःखाचा. अखंड अनुसंधान अखंड चिंतन निधिध्यास म्हणजे रात्रंदिवस जसा ध्यास चाललाय त्याला रात्रंदिवस ध्यास पाहिजे आत्मवस्तूचा.
आणि अति आत्मगुण परमार्थात क्रिएशन काही नाही, नो क्रिएशन. जे आहे त्याचा शोध घेणं म्हणजे परमार्थ, आणि नाही ते शोधण्याचा प्रयत्न म्हणजे प्रपंच. हा प्रपंच आहे परमार्थ. त्यातला महत्वाचा फरक एकावा हा जो विचार आहे, तर हा विचार मुळात प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे याचा विचार करायला पाहिजे. आणि या समाजाच्या आरंभाला समर्थांनी तो आणि सुंदर मानला. आपण या ओव्या बघणं जरूर आहे. तर आपल्याला या समाजात समर्थ काय सांगताय ते आपल्याला लक्ष यायला अत्यंत उपयोग होईल. आता ही वायू झाला निर्माण आधी उदाहरण आणि संघटनेचं सांगत असताना सांगितले तुम्ही की वायूला कशातनं उत्पन्न होतं, आकाशात. आणि आकाशातनं उत्पन्न झाल्यामुळे तो वायू कुठं लोक पावतोय, आकाशातच लोक पावतोय. त्याची ब्रह्मी मूळ माया समजताना दृष्टांत दिला आहे. समज म्हणजे मूळ माया म्हणतात ती कशी आहे, आकाशात निर्माण होणारा वायू झाला तशी त्या शुद्ध झालेल्या ठिकाणी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण होणारी मूळ माया. वायू त्या आकाशाच्या ठिकाणी निर्माण होतो आणि वायूचा रूप आकाशात होतो. तसं मूळ माया ब्रह्माच्या आकाराला येते आणि गुणाची ब्रह्मामध्ये होते. म्हणून काय ब्रह्मही अनादी आहे आणि मायाही अनादी आहे. खरंच काय दोन्ही अनादी आहे, पण ब्रह्म अनादी असून अनंत आहे आणि माया अनादी असून शांत आहे. अनादी आहे. नंतर नातानी अनादी निर्गुण प्रगत ही अनादी त्याने अनादी म्हणले म्हणजे अनादी असून शांत आहे. वायू लोक पावतो तशी माया लोक पावतो. आणि वायू आहे म्हणजे ही मूळ माया आहे. त्या मूळ मायेतनं सत्व रज तम या 3 प्रकारे मूळ माया कार्य करते. कधी सत्वगुणात्मक कार्य करेल, कधी रजगुणात्मक कार्य करेल, कधी तमगुणात्मक कार्य करेल. आणि त्या गुणानुसार आपण म्हणतो हा तमगुणी आहे, हा रजगुणी आहे, हा सत्वगुणी आहे. त्याच्या मायेचं लक्षण आहे. आणि या त्रिगुणात्मक काय होत असेल तर पंचमहाभूत ही कधी प्रथम सूक्ष्म आणि नंतर स्थूल. बघा मग तसंच आपापला काही सर्वात असं नाही. माझं हात मिळून झाले का हो, मला टेम्परेचर वाटते हो. आता विचार केला ना सातत्याने टेम्परेचर येत. मी म्हणतो की महाराज म्हणतो नाही आग्रह, पण विचार करा, विचार करा. म्हणजे रोग जो उद्भवतो ना तो प्रथम आपल्या मनात उद्भवतो. जसं वायू आकाशात उद्भवतो, मूळ माया त्या ब्रह्माच्या ठिकाणी उद्भवते. तसं विकार जो आहे ना तो आयुर्वेद सरस नाही सांगते तो मुळात मनात त्याचं बीज निर्माण होतं आणि मग त्या बीजाचं आपल्या व्याधीत रूपांतर होतं, अनारोग्यात रूपांतर होतं. अशी सरस संहितेमध्ये आणि आयुर्वेदाने त्याची चिकित्सा केली. मग काय कल्पना करावी, मी निरोगी आहे, मी निरोगी आहे, मी निरोगी आहे या भावनेवर चिंतन करावं. पण मला काहीतरी होते, माझे स्नेह होते, हेच मी 15 मुळे झाले त्यांना जाऊ मला काहीतरी होत, मला काहीतरी होते. दर्शनाचं म्हणजे हो बाबू काही होत नाही तुम्हाला, मला होते तुम्ही नाही म्हणून काय उपयोग. मग काय होतात सगळं डॉक्टरांकडे त्याला काय
खरं सांगू तुम्हाला बरं नाही, एक इंजेक्शन देतो बरं आहे बा, घरी राहता असंच बघायला जिथे डॉक्टर करणे तर त्यांना इंजेक्शन द्यायचं आणि इंजेक्शन दवाखान्यात बाहेर करेल आता मला बरं वाटत. तसं वटबीजी असं वाद, वटवृक्षाचं जे बीज आहे त्या बीजामध्ये प्रचंड वटवृक्ष आहे का नाही समजताची काय चतुराई वटवृक्षाचं नाही तेवढा प्रचंड, पण वटबीज तोडून टाकलं तर आधी होतो का नाही, बीज मात्र वाढवते की जसं नको वटवृक्ष आकाराला आला असता ते बीज मात्र नाचून गेलं, फुकट गेलं. त्यामुळे राजून एक गोष्ट म्हणजे मुलीने सांगितली की अत्यंत लोभी भासावी आणि रोज सोन्याचं अन्न देणारी गोष्ट काय लोभी भासावी की म्हणजे रोज एक नको तिलाच टाकू आणि जी काही आहे इच्छा ती सगळी स्वतःवरच मिळची, रोज मिळतो तर ती गेलं कोणी मिळली. तसं बीजा वृक्ष आहे पण कोणी पाहताना झाड किती झोपे शब्द आहेत ना समजांचे कोणी पाहत दिसणार नाही, पण नाना वृक्षांचे जुंभाड बीजापासून होती, पण जुंभाडीचा अर्थ पूर्व मूळ अगस्यासम. या ग्रंथ काय आहे, त्याला आधार काय आहे, हंस गीता, रामगीता, अनुगीता, भगवद्गीता, गणेश गीता, देवी गीता समजताना आधारभूत ग्रंथांची व्याधी सांगितली आहे सगळी सुरुवातीला. या सगळ्या ग्रंथाच्या आधारे मी रामरायाच्या कृपेने आणि हे लिहितोय तो हा दाखवतो. मग कोण दोन शाखा आहेत वडाच्या आणि आसू शाखा आहे ज्याला आपण पारंब्य म्हणतो. तसं प्रपंच वृक्षाच्या ऊन दोन शाखा आहे, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः, गरम्य गुणवृत्ती सात्विक शाखा आहे. लोह लोष्ट आचार एकापेक्षा एक. तसा हा आणि प्रपंच वृक्ष जो आहे तो ब्रह्मबीजात्न हा आणि जुंबाड म्हणजे समर्थांचे काही शब्द खास शब्द आहेत मराठी भाषेला वेगळ्या आणि शैलीचे खूपसे आहे आणि शब्द समर्थांनी त्यांचं योगदान म्हणून दिले. जुंबाड हे प्रचंड आणि खोड खांद्याही वर प्रचंड विस्तारलेल्या आणि त्या खांद्यापासून पुन्हा जमिनीकडं व खाली आणि बदलणाऱ्या त्याच्या पारंब्या असा वटवृक्ष त्या एका बीजनं निर्माण होतो. बीजापासून तसं सगळं हे दृश्य ब्रह्मांड जे आहे ते सगळं ब्रह्मांड एका ब्रह्म बीजातनं आणि आकाराला आलेलं आहे. त्याची बीजरूप मूळ माया ज्याला मुलांना म्हणतात त्याची मूळ माया ही काय आहे बीज रूपाने आहे आणि बीज रूपाने असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी उद्भवलेली ही मूळ माया तिचा विस्तार होतो. त्या कुठला त्या ब्रह्मबीजातनं या मायेच्या अंगाने विस्तार होतो आणि तिथे स्वरूप शोधून या बरे पाहावे त्या मूळ मायेचा विचार करा. आणि आता मूळ मायेचा विचार करता 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 काय होत तर मायाच नाही होत. आपली सावली आपली सावली आपली सावली काय सावली काय सावली असं पाहता पाहता काय होतं जी पुढं पडत असते माहिती होते रामलक्ष्मी असते
तिथे रात्री हळूहळू कमी होते आणि काळाचा होतो. सावली दिसतच नाही आणि सावली दिसत नाही त्यावेळी सहस्रलक्ष्मी भगवान सूर्यनारायण कुठे आलेला असतो. तसं ज्ञान सूर्य माथ्यावर आला की मूळ माया रूप सावली दिसेनाशी होते. पण मूळ माया काय याचा विचार करा. तिथे स्वरूप शोधून या. तिथं स्वरूप आहे, मायचं स्वरूप आहे, मायचं स्वरूप आहे, मायचं प्रतिबिंबाचं स्वरूप आहे. पाचा पाचा बिंबाचा दिवस तसं मूळ मायेचा स्वरूप घेतला येतात. ब्रह्मतत्वाचा दिवस त्याच्या दोन्ही जबाबदारी कशी तिथं आपल्याला दोन भेट दोन भेट हे ब्रह्म आणि ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झालेली जरी आपल्या शरीराच्या ठिकाणी निर्माण झालेली सावली तशी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माण झालेली मूळ माया. अगदी पाहायची कशासाठी विवेकासहित वैराग्याचे ज्ञान. समजली साधना सांगितले त्या साधनेमध्ये विवेके सदा स्वस्वरूपी विवेकाच्या कार्याशिवाय स्वस्वरूपी भरून राहता येणार नाही. ज्याच्या हाती विवेक आहे त्याच्याबरोबर वैराग्य आहे. म्हणजे साधकाला दोन मित्रांची नितांत गरज आहे. एक विवेक पाहिजे आणि एक वैराग्य पाहिजे. विवेकहीन वैराग्य आम्ही पाहिजे. विवेकहीन वैराग्य 16-17 वर्षाचा होतो. महाविद्यालयाचं एक पहिलं वर्ष बोललं त्यामुळे डिग्री एक वर्ष तिसरा आणि हिता आली. आणि त्यावेळी यात्रा कंपनी नव्हत्या. आम्ही 60-65 जण आमच्या विचाराने तसंच होते. त्या आंदोलनाने आपल्या इंद्रियामध्ये बैलाच्या नाकात व्यसन अडकवतो अशी पितळ्याची चांदीची सोन्याची कडी घातलेली साधू मंडळी मी पाहिजे. वैराग्य आहे नाही पण विवेकाची उणीव आहे. त्या वैराग्याच्या आणि बाजूला पोट भरतात. नुसतं पोट भरतात असं नाही. राजा अपू शरद खूप लोकांना कुंभमेळ्याचं कौतुक वाटतं. तसं मला अजिबात वाटत नाही. तिथे येणारे जे आहेत ना त्यांना जादू म्हणणं ही जादू शब्दाची गोड विडंबना आहे. सगळे अत्यंत व्यक्तीय मादक पदार्थाच्या सेवनात वाया गेलेले आणि त्यामुळे बसल्या जागी 5,000 किलो पक्वान्नाचा पश्चाताप. एकदा त्याची एक भिंड तुझ्या सहकार नगरात अरण्येश्वर मंदिर आहे शंकराचं प्रचंड आणि त्याचा विस्तार आहे. खूप मोकळी जागा आहे. आपल्या समोर गंधर म्हणून मिठाईवाले आहेत. त्यांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था अंगावर घेतली. हो त्यांना रडू होतं की आपण किती पक्वांना मी केलं होतं पण काय पुरलं नाही त्यांना का मादक पदार्थ कशाचे साधू पशीकडे म्हणजे भांग भुरकाहे साधन हे साधन. काही स्नानाबद्दल एकमेकाची डोकी फोडणारे कशाचे साधू काही अडचण नाही. पण इथं नुसता वैराग्याचा उपयोग नाही. विवेक पाहिजे आणि नुसता विवेक नाही विवेकासहित वैराग्याचे विरक्ती वाचून काही ज्ञानाची जगण्याची नाही. आणि त्या विरक्तीला विवेकाची जोड पाहिजे. विवेक प्रचिती आहे ना शेवटच्या गतीपर्यंत विवेक हा आपल्या हातात हात घालून आपल्यावर असला पाहिजे. विवेक शब्दच धातूपासून आकाराला आलाय. वेगळी करणे आणि अशी वेगळी करण्याची आकृती अंगावी आपण आत्मवस्तूच ग्रहण करतो. अनात्म
रूप हे पाणी आहे त्याच्यात तो, आणि आत्मरूप दूध जे आहे त्याच तो विवेकी मनुष्य आम्ही सेवन करतो. मग काय दोन प्रती येतात? निश्चयी जे चंचल स्थिती तो ती वाल. आकाश कसा आहे? पुन्हा पहिला जो दृष्टांत दिला आहे तिकडे समज पुन्हा आपल्याला घेऊन जायचं. आकाश कसं आहे? निश्चळ. आपण जे म्हणतो ना आकाश चाललंय, आकाश चालत नाही, आकाश चालू शकत नाही. का? ब्रह्मानंतर याबद्दल काही असेल तर आकाश आहे. हे नेहमी दृष्टांत सांगतो. अण्णा सांगलीतनं कोल्हापूरला येतात, कोल्हापूरनं उदयनगरला जातील, का जाऊ शकतात? नगरला नसतात म्हणून जाऊ शकतात, कोल्हापुरात नसतात येऊ शकतात. आकाशाने कुठून कुठं जावं? आकाशाने कुठं नाही की तिथं आकाश जावं. खुली माणसं होती, एकत्र आली आणि विचार असा होता की आपापल्या गावात काय न्यूनता आहे. आमच्या ठिकाणी रिझर्व्ह बँक नाही हो. रिझर्व्ह काय? साध्या नॅशनलाइज बँका आहेत ना त्यांची सुद्धा शाखा आमच्या गावी नाही. कुणी म्हणलं नळ पाणी योजना नाही, कुणी काही एक गप्प होता, तो काहीच बोलत नाही. लोक म्हणजे का बोलत नाही? तुमच्या गावी काही नियम नाही का? नाव काय सांगायचं? लाज वाटते मला. तुम्ही तरी अभ्यास सांगताय, माझं नियम कळला ना तर माझं राजा आकाशच नाही हो. आकाशे सर्वत्र वसावे, सर्वत्र आहे, कुठून येते? मग आकाश निश्चय आहे, पण आकाशात निर्माण होणारा वायू, वायू चंचल आहे. मूळ माया ही चंचल आहे आणि मूळ माया ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आणि आधी या काळाला ते ब्रह्मनिष्ठ आहे. मग आता मला उत्तर द्या, तुम्हाला विषय कळला ना? मी आता काय समजून सांगितलं. मग चंचल ब्रह्म समर्थ कशाला म्हणतात? त्यांनी ब्रह्म प्रकारे सांगत असताना ते चंचल कोणतं चंचल ब्रह्म? बरोबर, मूळ माया आहे चंचल ब्रह्म. आणि जिथे चंचल ब्रह्म मूळ माया आपल्याला येते ते निश्चल ब्रह्म, हे चैतन्य ब्रह्म, हे अत्यंत निरुपाधिक ब्रह्म, ज्याला समर्थ शुद्ध जाणी असं म्हणतात. त्यामध्ये जाणीव करा. मग जाणीव करा कसं आहे? तर तो वायू आहे चंचल, त्या वायूमध्ये चंचलता जी आहे त्या चंचल वायूमध्ये मनयुक्त जाणीव आहे. जाणीव कशी आहे? मनयुक्त. पण या चंचल मायेतनं हाताला आलेला आणि जी जाणीव आहे मनी, त्या मनीन जाणीवेला आधार काय आहे? तर मनीन जाणीवेला सुद्धा आधार आहे जगत ज्योती. जगत ज्योती. अनेक प्रश्न विचारतो, मला उत्तर द्यायला खाते. मला काही कळत नाही असं ज्याला कळतं तो शाळा का मूर्ख? शाळा ना. मला काही कळत नाही त्या अज्ञानाला प्रचितीला येत नाही, मला काही कळत नाही त्याच्या प्रचितीला सुद्धा काय लागतं? ज्ञानच लागतं. तसंच चंचल जे आहे, वायू चंचल आहे, त्यातनं मलिन जाणीव जी आहे त्या मलिन जाणीवेला सुद्धा आणि जगत ज्योती, गीता ज्याला ज्योती ज्योती असं म्हणतात. संत ज्याला शून्याचे महाशून्य सुची वचन सम्मान. कालच आपण पाहिलं की
परमताचं खंडन साधकाला करावं लागत नाही, करू नाही त्यांनी. पण शून्य म्हणलं की परमताचं खंडन करावंच लागत. नाहीतर बौद्धांचा जो सर्वं शून्यम शून्यम सर्वं दुःखम दुःखम सर्वं क्षणिकम क्षणिकम हा जो अत्यंत पोकळ आणि बुद्धवाद आहे तोच खरा करेल. आणि लक्षात घ्या ना, शून्याचं काही आपल्याला यायचं जाऊ, शून्याचं काही आपल्याला येत नाही. आणि सांगतो शून्य कुणाला करतं, शून्याला करतं. तर शून्यालाही आधार आहे. तो आधार तुम्ही एक तुला घेत असेल तर काय म्हणायचं म्हणा, त्याला कळतं. शून्याला शून्याचं ज्ञान नाही. लक्षात घ्या, वेदांत ज्ञान बदल समजत नाही. ब्रह्मवाद आहे, एकमेवाद्वितीय ब्रह्मतत्व जे आहे त्या तत्वाचं वर्णन करताना तुझी मात्र सांगते बुद्धीने शक्तीने, आणि याला बुद्धी शक्ती काही मिळत नसेल त्याच्यासाठी युक्तीने का होईना, पण बुद्धी शक्ती आणि युक्ती यांनी आपल्या ब्रह्मनिरूपणाचं आणि त्याला वर्णन करावं लागतं. ज्याला बुद्धी शक्ती बुद्धी कळत नाही त्याच्यासाठी युक्ती आणि युक्ती आहे. शून्य दुनियाला कळत नाही, पण दुनियाची जाणीव असणार दुनियापेक्षा कोणीतरी वेगळा आहे, आणि तो वेगळा जो आहे ते शुद्ध जाणीव आहे. त्या शुद्ध जाणीवेच्या ठिकाणी या चंचल मायेच्या युगाने अशुद्ध जाणीव वायू आहे. मग अशुद्ध जाणीव वायू आहे ती केव्हा स्थिर होते आणि अशुद्धाची शुद्ध जाणीव होते. वारा जसा आकाशात स्थिर होतो तसं अशुद्ध जाणीव कर्कटासारखी उडता उडता उडल्याची काय शुद्ध जाणीव होते. वायू जाणीव मिळवून मिळा, वायू आणि ती जाणीव मिळवणी सगळं काय मूळ माया बोलते. म्हणजे मूळ मायेचं जाता आता कार्य कार्यक्षेत्र आणि कार्यकारण संबंध सांगितला की अशुद्ध जाणीव हे त्या मूळ मायेचं कार्य आहे. सविता म्हणत काय समजसाठी मी काय त्याच्या बुद्धीमध्ये तोडून करणं वाचा जातो आपल्या लक्षात येईल. सविता म्हणता बायको भाषे, बायको भाषे तिथं बायको भाषेचा अर्थ सविता. त्याचं व्याकरणात काय लिंग आहे आणि पुढचं चरण आहे तेथे पाचा पाणी खाते. सविता म्हणजे स्त्रीलिंग आणि सविता म्हणजे काय पाणी. पाण्याचं लिंग कोणतं आता या अध्यात्मिक समजताना काय आहे त्यासाठी तुकोबाराचे एक चरण देतो. काय नको सदा पत्नीचे सोहळे, काय उपयोग नाही. तर पाणी पुल्लिंग आहे, पण अशा पाण्याला सरितेचा काय उपयोग. तस मूळ माया आणि ज्या ब्रह्माच्या ठिकाणी जी आणि मूळ माया प्रसवते ते परब्रह्म. त्या मूळ मायेचा आणि परब्रह्माचा एका ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया परत जाऊन सुद्धा मूळ माया आणि परब्रह्म यांचा संबंध कसा आहे तर नैतिक ब्रह्मचार्यासारखा आहे. म्हणजे मूळ माया आपल्या ठिकाणी प्रसवाला घेऊन सुद्धा पुन्हा ब्रह्म कसं आहे त्याचं ब्रह्मचर्य यत्किंचित बनलेलं नाही. हा दृष्टांत घेण्याचा समजतांचा उत्तम वेदांत विचार आहे. हे लक्षात ठेवा. आमचे सगळे ग्रंथ आपापल्या शैलीतनं मराठी भाषेतनं वेद वचनच सांगत असतात. वाचा बोलो वेद समिती
वेदाचा तो अर्थ अनाधीत. वायू जाणीव शेवटी तयाच मूळ माया माहिती पुरुष आणि प्रकृती या केंद्र सांख्यकाल ज्याला प्रकृती म्हणतात, वेदाची ज्याला मूळ माया म्हणतात, आम्ही ज्याला मूळ माया म्हणतो. आणि सांख्यकाल ज्याला पुरुष म्हणतात, त्याला आम्ही काय म्हणतो? परब्रह्म म्हणतो. कुणी त्या मूळ मायाला शक्ती असं म्हणतं आणि पुरुषाला शिव असं म्हणतं. पण आमचा जो शिवशक्ती समावेश पुढचे प्रकृती ही सांख्यकाल जरी म्हणत असले, सांख्यकाल समज आहे ना. सांख्यकाल पुरुष आणि प्रकृती ही दोन भिन्न तत्व असतात. म्हणून शंकराचार्यांना प्रसिद्ध वेदांतानुसार सांख्यदर्शनकारांचं हे मत करून काढावं लागलं की प्रकृतीला पुरुषाशिवाय वेगळा आधार नाही. बोलू का? तुमची परवानगी असेल तर बोल. सर्व एक पृथ्वी माझ्याकडे आहे. संचित होत्या, काळजी होत्या. पती निधन झालेलं होतं. प्रश्न पडला. आमच्या नात्यातल्या भल्या भल्या घरच्या माता भगिनी आहेत, त्या म्हणतात आता सुरक्षेच्या दृष्टीने पती निधनानंतर सुद्धा मंगळसूत्र काढण्याचं काही कारण नाही असं त्या मला वारंवार तरी करतायत. तुमचा काय विचार आहे? माझ्या बुद्धीला काही पटत नाही. ऐकावे जनाचे सकाळी मी एक वचन सांगतो, जसं ना तवा आपला टेंडर फार वाटते आवड हे माझी पाच रुपये बाळांना काय वाटते आहे. तुम्हाला काय वाटत ते म्हणतो. एक लक्षात घ्या, मंगळसूत्रे विवाहानंतर आलेला सौभाग्य अलंकार आहे. पतीनिधन झाल्यानंतर सुरक्षेच्या नावाखाली मंगळसूत्र ठेवणं ही अशोभनीय गोष्ट आहे असं शास्त्रानुसार अण्णांना तरी वाटत. माझा आग्रह नाही, पण तुम्ही विचारायला आला तर मला योग्य उत्तर देणं समजलं. तसं प्रकृतीला स्वतंत्र अस्तित्व नाही, वस्तुत्व नाही, नित्यत्व नाही. जसं शक्तिमानाची शक्ती आहे, त्या शक्तीला शक्तिमानाला सोडून राहता येत नाही. साधी गोष्ट आहे. आज आपण किती मेगावॅट वीज वापरतो. विजेवर वापरणारं उपकरण आपण दाखवू शकतो. वीज दाखवा म्हणलं तर आता शक्ती दाखवता येईल, पण ती पण विद्युत शक्ती दाखवा म्हणलं तर ती कार्यानुमेय आहे. वेदांतात कार्यानुमेय आहे. कार्यावरून म्हणावं लागतं की हो विद्युत नावाची शक्ती. तर शक्तिमानाच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती शक्तिमानाच्या पेक्षा वेगळी असू शकत नाही. त्याच्या अजात प्राप्तीच्या प्रयोगातून आपल्याला शक्ती करते. तसं वेदांत दर्शन ब्रह्मसूत्रकार आणि त्यांच्या भावनाचा मागोवा घेत जाणारे सगळे संत हे पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्व वेगळी मानत नाही. प्रकृती ही पुरुषाच्या सदंग भूत आहे. आणि मला वाटतं म्हणून पुरुष प्रधान संस्कृती, पुरुष प्रधान संस्कृती हा जो आदलावडा केला जातो त्याला मूळ आणि अध्यात्म विचार आहे. नाही त्या मनुष्य खूप निषेध करतात. त्याच्यात वचन आहे न स्त्री स्वातंत्र्य अर्हती.
त्याला अध्यात्मशास्त्राचं प्रमेय हेच आहे. वेगवेगळं पुन्हा कुणाचा तरी विवाहपूर्व तीर्थ रूपांतर. विवाह पतिराजांचा आणि पतिराजांच्या नंतर पुत्रराजा आधाराची गरज आहे. अमान्य करण्यात काही काम करणार नाही. केवळ दुराग्रह हास्य राहील. तुला कुणाचं तरी आता वायोच म्हणजे प्रकृती आणि पुढे म्हणले ज्योती पुरुष प्रकृती शिवशक्ती याची नाव त्याच नाव आहे. पुरुष प्रकृतीचं ऐक्य शिवशक्ती समावेश. वायोमध्ये जाणीव विशेष प्रकृतीमध्ये पुरुष या गोष्टीचा विश्वास झालेला पाहिजे. त्या गोष्टीचा विश्वास झाला पाहिजे. काय तर प्रकृती पुरुषाची सदंगभूत शक्ती आहे. या प्रमेयाचा आपण आणि विचार ग्रहण केला पाहिजे. वायू शक्ती जाणीव चंचल मायेच्या ठिकाणी ब्रह्माच्या योगाने झालेली जी काही वायू शक्ती आहे तो वायू ही शक्ती आहे. आणि जाणीव जी आहे ती जाणीव हा ईश्वर आहे. पुन्हा शिवशक्ती अनेक प्रकारे म्हणजे आणि हे रूप आहे. वेगवेगळ्या आपल्याला समजलं जात पाहिजे की वायू काय आहे तर वायू ही आणि मूळ माया आहे, शक्ती आहे, प्रकृती आहे. आणि जाणीव जी आहे शुद्ध जाणीव ती शुद्ध जाणीव हे ब्रह्म आहे, तो पुरुष आहे, तो जीव आहे. अर्धनारी नटेश्वर लोकवंशी निरंतर योगेश. अर्धनारी नटेश्वराची मंदिर आहे. माझ्या तरी पाण्यात एक वेळा पुस्तक मंदिर आहे अर्धनारी नटेश्वर. पुणे आळंदी पुणे पंढरपूर रस्त्यावर पंढरपूर अलीकडं आणि अकलूर किंवा कोल्हापूर आणि अकलूज या रस्त्यावर अकलूजच्या अलीकडे 12 किलोमीटर हे गाव आहे. पांडव खाली मंदिर आहे असं ग्रामस्थ मंडळी सांगतात. आता ते आणि पुराण वस्तू त्यांच्या खात्याच्या अत्यंत अर्धनारी नटेश्वर आहे. मूर्ती शिवा आहे मूर्त त्या मूर्तीचा अर्धा भाग शिवशंकर आहे आणि अर्धा भाग पार्वती आहे. पुरुष आणि प्रकृती, शिवानी शक्ती, परब्रह्म आणि म्हणून माया. अर्धनारी नटेश्वर लोकांची निरंतर येणे प्रथा आहे. पण हे अर्धनारी नटेश्वर म्हणतो पण त्याचा भेद एकमेवा तिथे तत्व आहे ते लक्षात न घेता आपल्याला अर्धनारी नटेश्वर तिथं आपली बुद्धी कुंठित होते. वायूमध्ये नाही उगणं हे ईश्वराचे लक्षण. तयापासून त्रिगुण पुढे झाले. त्रिगुणात्मक मायाचे आहे ना त्या त्रिगुणात्मक मायेला सुद्धा आधार काय आहे तर ईश्वर तत्व ब्रह्मतत्व हे काय आहे आणि मायेला आधार आहे. त्या गुणामध्ये सत्वगुण त्या त्रिगुणातला जो सत्वगुण आहे ना तो सत्वगुणी काय निखळ जाणे म्हणजे शुद्ध जाणे समर्थांच्या बाबतीत त्यात भेटण नाही, उपाधी नाही. उपाधी रहित अशी शुद्ध जाणे म्हणजेच परब्रह्म. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हाला नाही. शुद्ध ब्रह्म. शुद्ध ब्रह्माचे ईश्वर केव्हा होतो शुद्ध ब्रह्माने आपल्या अंगभूत असणाऱ्या मूळ मायेचा स्वीकार केला की त्याच आणि विवर्तन होत.
त्याचं अपग्रेड जे आहे ती डाऊनग्रेड होते, तो ईश्वर तत्वाला येतो. उपाही ते शुद्ध ब्रह्म. आता वेदांचा मी फरक केला की आता देहधारी आपण विष्णू झाला. विष्णू कशातून आला? तुम्हाला जे सत्रेन घोष म्हणून पुस्तक दिले, बाकीच्या दर्शनकारांचं आचार्यांचं खंडन केले. कुणी आचार्यांनीच केले. त्या आचार्य वल्लभाचार्य. वल्लभाचार्य त्यांचा संप्रदाय एका शब्दाचा म्हणतो पुष्टी संप्रदाय. सगुण भक्ती त्यांचं भक्ती तत्व हे आदर्श आहे पुष्टी संप्रदायाचं. पण गोकुळातला कृष्ण, पुढचा कृष्ण त्यांना नको, ते मानत नाही. गोपाळ कृष्ण सुद्धा नाही, गोकुळातला, गोकुळात काही लागणारा एवढा वर्गाधीश नाही, रुक्मिणीकांत नाही. कंसाला मारण्यासाठी गोकुळातनं आणि असुरावर जाण्याच्या आधी करता कृष्ण, आणि हा जो कृष्ण आहे एवढंच परब्रह्म. वेदांती सांगतात कृष्ण परब्रह्म, कृष्ण तू भगवान प्रभुरामदास परब्रह्म. पण पुष्टी संप्रदायाचा बाकी मानायचा येत नाही. बालकृष्ण, गोपालकृष्ण, मग त्याला सार साखर द्या, त्याला लोणी खडी साखर द्या, अत्यंत प्रेमाने तेवढे आपण धरू घ्या. ते त्या प्रेमाने करतात, ठीक आहे. पण त्यांनी बाकी सगळ्या आचार्यांच्या मताचं खंडन केलंय. इथं काय सांगतायचे? विष्णू झाला. विष्णू हा शुद्ध ब्रह्म नव्हे. विष्णू हा ब्रह्म काय? विष्णू काय? महेश काय? कार्य ब्रह्म आहे. या ब्रह्मापासून चंचल मायेच्या योगाने विष्णू, महेश, ब्रह्मदेव म्हणून आली आहे. यांची उपासना करत असताना हेच उपासना आहे ब्रह्मोपासना. आपली उपासना देवता राम असेल, कृष्ण असेल, विष्णू असेल, शंकर असेल, शक्ती देवता असेल, हे मूळ ब्रह्मस्वरूप हे एक पायरी करून आमच्यासाठी खाली आलेलं आहे. ही जाणीव पाहिजे की याद्वारा मी परब्रह्माची, निरुपाधिक परब्रह्माची उपासना करतोय. पण मी आहे ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, तर उपासना ही जाणीव पाहिजे. समर्थांचे देहधारी झाला विष्णू, शुद्ध परब्रह्म आणि अंगीकार केलेली चंचल माया असं शुद्ध ब्रह्म आणि शुद्ध झाली म्हणजे शुद्ध ब्रह्म. आधी चंचल माया फिजिकल टू शिव, ब्रह्मा, विष्णू, महेश. किती खोलवर समजतं उलगडून सांगतायत पहा. रुग्णांना नाही ज्ञानेश्वरी पेक्षा दासभूत सोपा कपात, त्यांना ज्ञानेश्वरी कळत नाही, दासभूत केवळ कळत. सोपा म्हणायला काय लागतं? अशा अवस्थेला झाले. ऐसे भगवद्गीता बोले विचार होता तिला विष्णुमयम झालं. तुम्हाला विष्णुमयावर वैष्णवांचा पण विष्णुमय जगत, विष्णुमय जगत आजचा अखेरचा मुक्कामाचा टप्पा नाही. विष्णुमय जगत, विष्णुमय जगत हा बोल घेत असताना आपण हे विष्णुमय जगत यातून पडलोय, तिथनही पुढे विचार करायला पाहिजे. आणि असा विचार करताना की आपण विष्णुमय जगत यात गुंतलोय, त्यातला आपण मोकळे होऊ. आणि मग आपल्याला शुद्ध ब्रह्म काय आहे हे लक्षात येईल. कोणताही आहार पदार्थ न ठेवता, कोणाची भेदभाव न बाळगता, पण शुद्ध जाणीव काय आहे, शुद्ध ब्रह्म काय आहे हे समजता आपल्याला किती सोप्या रीतीने
समजावून सांगतात. आणि घरात म्हणले तरी विचार करावा तत्वाचा, तत्वाचा विचार करावा म्हणजे काय तर शुद्ध झाली जे शुद्ध ब्रह्मापासून कार्य ब्रह्म जे आहेत ना त्यांचा एकमेकाशी काय संबंध आहे. आणि एक तत्वाचा विचार करता करता वरवर दिसणार तत्व त्याचा निराश होऊन आपण आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वाची कधी एक रूप जातो हे कळत की नाही. आता आणि समाज पुरुष आणि प्रकृती यांचा विचार करता करता उत्तम पुरुषोत्तम उत्तम पुरुष शुद्ध परब्रह्म शुद्ध जाणीव त्या जाणीवेशी आपण कसे एकरूप होतो हे समज झाले. त्या समाजात आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला कळेल कसे कसे अशा भाषेत अशा प्रकारेच अद्भुत होता. श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल पुन्हा एक निवेदन सकाळी केलं होतं. 23 मार्चला पावसाळा यायचंय, 24 मार्चला सकाळी 7:25ला प्रार्थना होऊन पारायणावर होईल. 29 मार्चला दुपारी 11:15 हा सगळा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा परिपूर्ण होईल. पारायणाची आपापल्या घरी जायला मिळू शकतात. 31 मार्चला परवा आहे तेव्हा पाडव्याचं कारण सांगून येण्याचं टाळण्याचं काही कारण नाही मंडळी. आपण नेहमीप्रमाणे मुलांच्या प्रवचनाचा आस्वाद घेतात. आपण ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ऐकले सुभामध्ये अभंग ऐकले त्यावेळेला आपण सगुणामध्ये होतो. सगुणाचं वर्णन आणण्यात करत होतो आणि आपण तिथेच शिक झालो होतो. आपल्या सगळ्यांना सगुणाचीच आवड असते. सगुण रूप आपल्याला सगळ्यांना आवडतं म्हणूनच ब्रह्मगड आत्मगड दोन्ही दोन्ही भुसाळ दोन्ही अलिंग व्हायला लागून त्या सुरुवात पण त्याच्याही कडे जे निर्गुण ब्रह्म आहे त्याचं वेगळं आणण्याने काल आणि आज 2 दिवस त्या जागृतीच्या समाजाच्या माध्यमातून केलं. त्याचं कारण असं की त्याच्या अगोदर 7 दिवस आपण जागृतीचं पालन केलं. त्यामुळे त्याच्याशी सुसंगत असं निर्गुण ब्रह्माचं विवेचन झालं. सगुणात्मक निर्गुणाकडे जायचं आहे, निर्गुणातून सगुणाकडे येता येत नाही. आपण सगुणातीलच कोणती काही कोणती झाली असेल तर आपण एक दुर्गुण ब्रह्म शुद्ध जाणीव हे जे आहे ते या समाजाच्या माध्यमातून आणण्याने आपल्याला समजून सांगितलं. जेवढा आपल्याला समज असेल त्याप्रमाणे ब्रह्मचिंतन आत्मचिंतन आपण करावं आणि हा अण्णांच्या प्रवचनाचा योग आपल्याला वाढवणार यावा. मला पर्वती सर्वांचे त्याच्या निर्लोकीने आवेळी संपूर्ण जगात जे ब्रह्मरूपक आहे हे एका वेळी सांगितलंय हे या समाजाच्या काही ओळीच्या मार्फत समाजाच्या आपल्याला समजून दिलेलं आहे. आपण ते त्याचं म्हणत चिंतन आणि निश्चित जर केलं तर आपण सुद्धा आपली वाटतात आपण आलंय की हळूहळू आपली निर्माणाची वाटचाल होईल आणि तेव्हा तरी आपण त्या निर्माणाची सुद्धा एकच झाल्याच्या काळात आहे. त्या 2 दिवसाच्या मुलांच्या या प्रवचनाच्या आपल्या सर्वांचं वाक्य सुधारतो. निर्गुण आपलं ऐक्य आहे व्हायचं नाहीये पण आहे. आणि दुसरी गोष्ट समाज सोडून बाकीचे सगळे संत हे सूत्ररूपात ग्रंथरचन आहे. समर्थांच्या ग्रंथरचनेचं साहित्याचं एका शब्दात वैशिष्ट्य सांगून सांगतो. समर्थ हे पुरेपूर म्हणजे नको म्हणावं इतका तपशील देण्यात पटायचं आहे. हे समर्थांच्या वाङ्मयाचं अनन्य साधारण आहे. आपण विचार वाटापासून एकत्रित येतोय
कारण सत्संग हा आपला सगळ्यांना जोडणारा एक धागा आहे. म्हणून त्यासाठी आपल्याकडे कीर्तन, प्रवचन, ग्रंथांचं पारायण असं होत असतं. त्यातलाच एक भाग म्हणून 23 मार्च आता अण्णांनी पावसाचा कार्यक्रम आहे ना, त्याच तुम्हाला ज्यांना पावसाळा नाही त्याच्यासाठी आपण विश्वकर्माची प्रवचन इथे ऐकलेली, पण समोर ऐकले, रामराज्य पण ऐकलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या संपत्ती आहे. त्याचं भागवत इथे कोल्हापुरामध्ये 23 मार्च ते 29 मार्च असं राज्यवर मंगळवार याच्यामध्ये पक्का मंगळवार आठव्या वगैरे म्हणजे रेस्टॉरंट आहे आठव्या वगैरे विषय मंडळी एक मोठा प्रोजेक्ट कॉम्प्लेक्स आहे. तिथे त्यांचं भागवत आहे सकाळी आणि संध्याकाळी. आता दोन्ही वेळेस त्यांचं भागवत आहे. सकाळी साधारणतः 9 ते 11:30 आणि दुपारी 3 ते 6 या दोन्ही वेळेस त्यांचं भागवत प्रवचन 7 दिवस होणार आहे. भागवत कथा सांगणार आहे. त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी त्या भागवत कथेचा मला दोन सूचना सांगायचे. आपला विकास संघाला उद्यापासून सुट्टी आहे आणि 1 एप्रिलपासून जिल्हा संघाला सुरू होईल. परत 4 मे झालेले 5 वाजल्याची दुपारी 4:30 ते 5:15 पावणे अशी वेळ आहे. पावणे 4:30 ते 5:15 वेळ आहे. आणि आठवड्याचे 4 दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 4 दिवस राहतील. शनिवार जिल्हावर आहे. आणि आजच्या एकादशीच्या वेळी आपण प्रिया विष्णू सहस्रनामाचा पाठ करणार आहे 4 ते 6 जास्तीत जास्त नाही.